हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। आता ज्यांनी आपलं मार्गदर्शन केलं, आता पुढच्या सभेला गेले ते आमदार साहेब दादा, ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते भावी नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईकंबाकर, जाकीरबाई, बाबासाहेब मिटकरी, घनश्याम सरकर, सिराजबाई, राहुल निंबाळकर, रजियाताई, त्याचबरोबर अमोल भोईटे, सुनील सस्ते, महबूबबाई, सचिन आयवळे, उपस्थित सर्व व्यापारी बंधू, सावकार निलेश गणपती, विजय अनिल शेठ, विष्णू सूड, अशोक शिंदे, विजय कुमटेकर, सागर भाऊ, वैभव शेख, रुपेश शाह, सुदीप गांधी, विकी रावळ, दादा बाबुरे, टाळकोटे बाबा, जर चुकून वेळेने काय नाव केलं असं तर सगळ्यांनी नाव तो उमेदवार सर्व सगळ्यांना बघितले। आता ही 21 वर्षाची माझी लेख, स्वतःला वाटलं का आपण पहिल्यांदा आरसी मुलगी या ठिकाणी नाव केली, संदीप असतील, आमच्या त्या ठिकाणी भोसले, प्रियदर्शनी भोसले आता त्या ठिकाणी या ठिकाणी आम्हीच येते, माझी बघीच आहे या ठिकाणी, महबूबाई आहेत, सचिन सर आहेत, अमोल आहेत, राजाभाऊ हिंद्रे, अमोल आहेत, रामभाऊ मध्ये, सगळ्यांची नावं घेणं अपेक्षित आहे। पण राजाभाऊच्या वहिनी सुद्धा वॉर्ड क्रमांक 13 मधून उभ्या आहेत। मी ट्रस्टचा भाग बघितला राजाभाऊ, मनापासून तुमचं सगळ्यांचं कौतुक करतो आणि नामदेव शिल्पी समाजासाठी छोटंसं काम राजाभाऊंच्या विनंतीनुसार आपण रेल्वेची जागा महाराष्ट्र सरकारला हस्तांतरित करण्यासाठी आपण त्या ठिकाणी उपयोगी पडलो आणि आज एवढे सगळे माझे सहकारी आणि विशेष करून संशोधकांनी ज्याचा उल्लेख केला की पैठण चालतंय पुन्हा तुमच्या जीवनात, चाक कोण फिरवते तुम्ही फिरवता, संकलित कोण भरते तुम्ही फिरवता, आणि मग तुमच्यावर चढ कशाला पाहिजे, मी फलटणचा राजा, आम्ही तुमच्या जीवावर जगतोय, फलटण तुमच्या जीवावर जगतोय आणि व्यापारी, नगरपालिका, अर्थसंकल्प फलटणचा कोणाच्या जीवावर जगत असेल तर तुमच्या सर्वांच्या जीवावर। आणि वंचित कोण आहे, अडचणीत कोण आहे, 30 वर्ष झाले प्रश्न कोणाचे सुटले नाही, पद कोण घेऊन गेलं, गणित मलाही कधी कधी कळत नाही की ज्यांच्या जीवावर पद घेतली, तुम्ही मोठे केलं, खात्याला त्यांना पालखीला भोई झाला, नुसतं पालखीला भोई झालं नाही, मोठमोठे मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठी पदे मिळाली, 15 वर्ष मंत्री, 10 वर्ष सभापती, अनेक अशी 25 वर्ष 30 वर्ष कृष्णा मोऱ्याच्या उपाध्यक्षापासून लालदेवीच्या गाडीत असणारी मंत्री शमशेरदादांनी जे मला आता सांगितलं हे विचार माझ्या कधी नव्हते डोक्यात आले, 100% ऍडमिट होणार एका सल्लागारांनी सल्ला दिलाय आणि ऍडमिट होणार, इमोशनल करणार, तेवढं नाही झालं तर आणखी आता माझ्यावर सगळं पेट्रोल चोरी झाली, गाडीचं भाडं दिलं नाही, संपन्नतेचा वापर करून झाला, ते त्यातनं काही शिल्लक राहिला असेल तर त्याला तर वापर करते, साम नाम दंड भेद ही लढाई जी आहे ना ते तुमच्यावर शासन करण्याकरता, तुमची कामं करण्याकरता नाही, तुमच्या राजा म्हणून राज्य करण्याकरता, लोकांचा सेवक म्हणून काम करण्याकरता, राज्य हातातनं निसटतंय, फलटण हातातनं निसटतंय म्हणून इथे त्यांचा संघर्ष चाललाय। 30 वर्षात जर त्यांनी पराक्रम केला असता, कामं केली असती तर त्यांनी लढाईला येणं, समोर मतं मागणं त्याचा धर्म होता, तर तो त्यांचा
धर्माचा ते विचारच. राजाला राजधर्म असतो, पण कर्म धर्मसेवक आणि यांच्या कुठंच त्यांची गाठ पडली नाही त्या धर्माशी. फलटण शहरावर किती मोठे प्रसंग आहेत मला सांगा. 30 वर्षापूर्वी फलटण 30 वर्षापूर्वी फलटण हे बारामतीच्या बरोबर हे पण मंत्री झाले, अजितदादा पण मंत्री झाले. फलटणला बारामती करायचं मी जे 10 वर्षापासून सांगतोय त्याचे कारण काय आहे? बारामतीशी स्पर्धा नाही मला. आपण मागे पडत चालतोय. आपला माणूस, आपला शेतकरी खरेदीला पंपापासून या ठिकाणी सामान, कपडे, लत्ते, बांगड्या सगळ्या खरेदीला बारामतीत चालतोय. त्याचंही कारण काय? त्याची 2 कारण. एक, बारामतीला गेले की चांगले हॉटेल आहेत, रेस्टॉरंट आहेत, इंटरनॅशनल रेस्टॉरंट आहेत, पुण्याला गेल्यासारखं वाटतं, चांगले सिनेमागृह आहेत. एका ट्रिप मध्ये गेले की 2 काम होतात. दुसरं, फलटण मध्ये यावं तर गाडी कुठं लावावी? तुमच्या दुकानात जायचं झालं तर मोटरसायकलचं चांगलं आहे, व्हेकलचं चांगलं आहे, बायकोला घेऊन आलं तर कुठल्याही पद्धतीची सुरक्षितता फलटण शहरामध्ये नाही. सीसीटीव्हीची सुरक्षितता नाही, लोकांची सुरक्षितता नाहीये, चोरांच्या सुरक्षितता नाहीये. आणि चोरांच्या पासून कदाचित सुरक्षित राहू, ज्या लोकांना नेते म्हणून केलं त्यांच्यापासून सुरक्षितता नाही. म्हणजे ज्यांच्या आधाराला गेलं त्यांनीच जरूर टाकला. ज्या आज या ठिकाणी आपण 450 लोक जाऊ दुकानं बंद करण्याचा निर्णय, कुलूप लावायचा निर्णय घेताना याच्या काळ आधारा कुठेही पोचलं नाही की प्रजाजन, आमचे राजे, महाराज यांची नाव घेतात, कुठेही पोचलं. 30 वर्षामध्ये याच्या कळलं नाही की आज या ठिकाणी सुपर मार्केट पासून या ठिकाणी अप्सरापासून खाली खंडोबा मंदिरापर्यंत ट्रॅफिक जाम होते. रस्ता कधी सुधारलेला नाही, पाणी नाही, भाजीवाल्यांच्यासाठी सोय नाही, लोकांना पार्किंग नाही. दिवसात त्या काळात 10,000 रुपये धंदा होत असेल, आज या ठिकाणी युवराज मला तुम्ही त्या काळात 10,000 धंदा होत असेल, आज पण तेवढा धंदा होतोय, पण आज 10,000 झालंच नाही. लोकांच्या घरी 4 तोंड झाली, 4ची 8 झाली, 8ची 12 झाली, दुकानाची 2 शकलं झाली. शहर वाढायला पाहिजे होतं, ते शहर आहे तेवढंच राहील. वाढलं का शहर? कारण शहर वाढण्यासाठी शहराला रिंग रोड असावा लागतो, रिंग रोडच्या भोवतीने शहर वाढतो, उद्योग असावा लागतो. या ठिकाणी उद्योगाला काय ना कमीच कंपनी आल्या, पहिली नोकरी यांनी 400-450 नोकऱ्या फंडमध्ये किती लोकांना त्याचा फायदा झाला, किती लोकांच्या आणि कधीतरी तर पुढे व्यापाऱ्यांच्या अडचणीला पुढं नाही, समस्येला पुढं नाही, लोकांच्या दुःखात नाही. आता नवीनच त्याचा 25 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी नगरसेवक राहिलेला पोरगा परत पुढं केला, जुनं नाव घासून पुढं काढलं. तर नगरपालिका विचारायला माहित नाही महानगरपालिका आहे ही परिस्थिती. फॉर्म भरले आपण निदान लाज खातर ते म्हणतो मी जनसेवक आहे, समाजसेवक आहे. लाज खातर ते म्हणलं का नाही, ते म्हणतो मी फलटणचा राजा आहे. आता राजा म्हणून तुम्ही तुमची कर्तृत्व काय केलं काय नाही हे फलटण शहराला मी नव्याने सांगायची गरज नाही. कालच या फलटण शहरामधला क्रांतिकारी निकाल झालेला आहे. कोर्टाने निकालाचे तर तुमच्या सगळ्यांना आले असेल. फलटण शहराचं विमानतळ सुद्धा ह्यांनी विकायला काढलं होतं, मागितलं तर विमानतळ. मी या ठिकाणी आभार मानतो. का आभार मानतो? चांगला वकील दिला नाही त्या विमानतळ यांनी खोटी कागदपत्र घेऊन विमानतळ ताब्यात घेतलं. आज या ठिकाणी संजीव बाबांचं स्टेटमेंट आहे की आता ते गेलं, आम्ही केस हारले ना कोर्टात, आता आम्ही तिथं ग्राउंड करू. ग्राउंड करायला तुमच्या मालकीत जागा आहे, ती महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाची जागा आहे. किती लोकांना फसवायचं? मग विमानं उतरू शकत नाही तर विमानतळ केलं कसं? इंग्रजांच्या काळापासून विमानतळ केलं कसं? त्या ठिकाणी भविष्यात छोटी विमानं, मोठी विमानं उतरू शकत नाही मलाही माहिती, पण छोटी विमानं कोल्हापूरच्या धर्तीवर, सोलापूरच्या धर्तीवर छोटी विमानं या ठिकाणी उतरावी. या ठिकाणी रायकोवाडीला आपण MIDC करतोय. जर उद्योगपतींची विमानं त्या ठिकाणी उतरली आणि त्यांना मुंबईवर त्यांना विमान सापडलं तर इथं कारखाना काढ त्यांना 8 तास प्रवास करून कोण येणार आहे? विमानतळ चालू करायची का आपल्याला हौस आहे का? पण शहराच्या मध्ये पुण्यात विमानतळ आहे, मुंबईत शहरात मध्ये विमानतळ, इथं विमानतळ चालू करायला अडचण काय? कारण 14 वर्ष विमानतळ कसं 15 वर्ष गिळायचं
आमचीच जागा होती, या होतं, कोर्ट आमचं होतं, हे होतं. तर नारायण बाग खाल्ली, गोळीबार मैदान खाल्लं का नाही? पोरांना खेळायला जागा आहे का? नाही ना. मग आता संघर्ष करून आपण विमानतळ वाचवलं, हिंदी स्टेटमेंट दिलं की विरोधक त्या ठिकाणी चुकीची बातमी देत आहेत. आम्हाला आता तिथं खेळाचं मैदान करायचं. खेळाचं मैदान तुम्ही ठेवलं नाही. खेळाचं मैदान तुमची पोरं खेळायला मुंबई पुण्याला जाते. आमच्या गोरगरिबाच्या पोरांना खेळायला फुटबॉल खेळायला मैदानाचे गोळीबार मैदान कोणाचं आहे? सरकारचं आहे. त्याच्या बाजूने चार बाजूने कॉम्पट आहे ना, आमचं गोळीबार मैदान. गोळीबार मैदान नाही आपलं, हे गडसोली मैदान आहे, लोकांचं मैदान आहे. पोरांच्याकडनं पैसे घेतात, जत्रा यात्रेकडनं पैसे घेतात आणि लोकांच्या मालकीची हे जागा त्यांनी स्वतःच्या मालकीच्या म्हणून दाखवतो. दुर्दैव असेल आपल्या पण माणसाचं करायचं काय? आपल्याला जर एखाद्या ठिकाणी कुत्रं चावलं तर परत भाकरी घेऊन जातो भाऊ नाही जात ना. मग 6 वेळा आपण भाकरी दिली, बाबा नाही ही चावतंय, काम करत नाही, लचका तोडतंय. बारकीशी मुंगी असते, मुंगी. तर मुंगीला दिवसल्यावर मुंगी काय करते? चावते. पण तुम्हाला एवढ्या वेळा दिवसला तुम्ही मतात तरी चावला बाबा. आपण भावनिक होतो. आपण जसं आता संशोधनाने म्हटल्याप्रमाणे नवीन नाटक काहीतरी फलटणला अंक येऊ शकतो, कारण पात्र नवीन नाटक नवं काही येऊ शकतं. पण फलटण शहरातल्या लोकांनी आपल्याला ठरवलं पाहिजे. संशोधनांच्या आणि आता इथं 27 नगरसेवक 28 लोक उभे राहणार आहेत. या 28 निवडून येणार आहे मला खात्री. कारण विधानसभेला आमदारांना 74% मतं पडली, मला 75% पेक्षा 76% आसपास मला मतं पडली. लोकांनी निर्णय घेतला बदलायचा. आमदार निवडून आला असता का त्या शिवफलटणचा? आता त्यांच्यापाशी मतं किती राहिली? 22-23. तिघांनी आमदार केलं. त्यातनं नंतर एवढे प्रवेश झाले, मतं कुठं जाणार आहे? 18% खाली आली पाहिजे. डिपॉझिट जप्त झालं पाहिजे, ही परिस्थिती आहे. डिपॉझिट जप्त व्हायची परिस्थिती. मी तुम्हाला मगाशी म्हटलं बारामतीच्या प्रगतीला आपल्याला अडचण नाही, पण बारामतीच्या मागे राहण्याची आपल्याला. मी पाण्यासाठी का संघर्ष केला? जर आपण बाजीरा देवळचं पाणी वळवलं नसलं, आता सगळ्या ठिकाणी कॅनलचं काम 4000 कोटी रुपयात आणले ना. ते पाणी आता वर्षभरात खेळत लोकांचे पिकं लागतील, पिकं लागली तर लोकांच्याकडे पैसे येतील, पैसे आले तर बाजारपेठ आलं, चक्र फिरलं पाहिजे. हे चक्र फिरण्यासाठी आपण ते बारामतीकरांशी संघर्ष केला. पवार साहेबांशी महागात पडला. मला पडा 100 कोटी 200 कोटी रुपये किती पैसे कोणी टाकले तुम्हाला माहिती, सगळ्यांनी कोणी टाकले. कारण मी बारामतीकरांना म्हटलो, पवार साहेबांच्या भांडणी केली, पाणी आपलं हिंदी दिलेलं पाणी मागण्यात ह्यांनी त्या 25 वर्ष पाणी करून ठेवलं होतं. पाणी लोणंदपर्यंत आलेलं पाणी बारामतीला वापरतो, आता पाणी ते फलटणला येते. डोंबलपडी नावाचा कालवा 1988 साली त्याची मंजुरी मिळाली. म्हणजे डोंबलपडी आम्ही केली, तुम्ही केली. 88 साली त्याची मंजुरी, 94ला तो प्रोजेक्ट 80 झाला, 95 आमदार झाले. डोंबलपडी केली, कृष्णा या ठिकाणी डोंबलपडी केली. कुणी केली असेल तर युती सरकारने त्या काळात सगळे कृष्णा निर्णय घेतले. 94ला डोंबलपडीचा निर्णय झाला. ती डोंबलपडी 4 महिन्यांची त्याच्यावर 40 वेळा तुमचा अर्धा टीएमसी 4 दशकातून तुमचं वाजवलं. आम्ही डोंबलपडी केली. कुणी केली आम्हाला माहिती. त्या डोंबलपडीला 4 वर्ष 12 महिने करण्याचं काम रणजित निंबाळकरला करावं लागलं. आता 2 कॅनॉल भारत जगामध्ये पहिल्यांदा 2 कॅनॉल जोडल्या गेलेत आणि आता या वर्षीपासून डोंबलपडी 12 महिने चालू होईल. पाण्याचे प्रश्न सोडवले. रस्ता तुम्ही आता बारामतीला जाता ना, रस्ता जाण्याकरता नाही केला, आणण्याकरता केला. रणजित निंबाळकर विश्वास ठेवून दाखवा. 5 वर्ष द्या बारामतीकरांना या ठिकाणी आपल्याला खरेदीला. एवढ्या चांगल्या सुविधा आपण दिल्या तर ती का नाही येणार? त्यांनाही चांगल्या भटकांनी पाहिजे, शहराच्या बाहेर यायला पाहिजे. त्यांनाही आणण्याकरता आपला रस्ता केला. आसूला कोण गेलं ना? एवढ्यात कोण गेलं? तुम्ही गेलं आसूला गेलं, बघितलं ना आसूकडनं फलटण. गिरवीला कोण गेलं ना? बघितलं गिरवी फलटणचा कसा रस्ता केला. पंढरपूरला कोण गेलं ना? गेलो ना पंढरपूरचा रस्ता चांगला लागला. पुण्याचा रस्ता कसा केलाय बघा, आदरकीचा रस्ता केलाय बघा, पुशेगावचा रस्ता कसा केलाय बघा.
उपळाला रस्ता कसा केला, फलटण मध्ये कुठेही रस्ते सगळे चांगले केले. आता म्हणतात का आम्ही केलं, फलटण मध्ये कुठेही रस्ते सगळे चांगले केले. आता म्हणतात का आम्ही केलं, कारण आता दहिवडीचा रस्ता सुद्धा आता आपण दहिवडी आणि बारामतीचा आपण गडकरी साहेबांनी इथं आणून त्याचं भूमिपूजन केलं. आपण हे जर पुढे ह्यांनी 25 वर्षात केलं असते, रस्ते झाले असते, लोहमार्ग चालू, आता बारामती रस्ते, बारामती रेल्वे चालू होईल आता 8 महिन्यात. दक्षिणेकडे येणाऱ्या सगळ्या गाड्या बारामतीला वरून दिल्लीला जाणार आहे. इथं फलटण जंक्शन होणार, व्यापार पेठ वाढणार आहे. जिथे जंक्शन आता तिथं रिंग रोड रेल्वेच्या कडे रिंग रोड केला, बघितलं का तुम्ही, ह्याला रिंग रोड म्हणतात. तो रिंग रोड दूधसंघापासून लवकर चालू होईल. नगरपालिका इलेक्शन कदाचित मतदानाच्या आधी तो रिंग रोड चालू होईल, तो विट्टीला जाऊन येतोय. पण रेल्वेच्या पासून तो रिंग रोड आला, हे ह्याला आपण नियोजन केलं. आता नवीन रिंग रोड करतो तयार, जो आता फलटणमधून दहिवडी मार्ग जाणार आहे आपण, तो नवीन रिंग रोड आपण दूधसंघापासून नेऊन परत विट्टी पैसे आणून करतोय. ती गावात रिंग रोड वाढला की शहराच्या व्यापाऱ्यांना दुकानं, पार्किंग, मोठ्या सुविधा आहेत फलटणमध्ये. या ठिकाणी पिक्चर थिएटर्स, या सगळ्या गोष्टी आपल्याला आपण चांगलं करू, विश्वास ठेवला तर आपण करू. कुणी नाही भारतामध्ये कुणी वाटलं नाही मला माझा नंबर देशामध्ये 7वा 8वा नंबर काम करणाऱ्या खासदारांमध्ये. महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही विचारूच नका, एवढ्या रस्त्याला पैसे आणले, एवढ्या पाण्याच्या प्रश्नावर निधी आणला, लोहमार्गाला निधी आणला. फलटण मध्ये कधी नव्हे तर तुम्ही बघितलं असेल, विमानतळापासून केला तर एवढा मोठा जाड रस्ता चाललाय ना. माझ्या 10 पिढ्या गेला तरी खराब होणार नाही एवढा रस्ता. मी खड्डा पडणार नाही अशा पद्धतीचा रस्ता आज पैठण ते करत होता. तोच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मिळवणार आहे. 75 कोटी रुपयाचा तो रस्ता. शहरामध्ये आमदार साहेबांनी आम्ही मिळून जवळपास 100 कोटी रुपयाचे रस्ते आता या ठिकाणी आले. तारांगण मंजूर केलं, लहान पोरांना घेऊन जायचं कुठं होतं, तारांगण मंजूर केलं. जरी वर्क ऑर्डर झाले, टेंडर झाले. मंडळमध्ये स्टेडियम मंजूर केलं, विद्यानगरमध्ये महिलांची जिम मंजूर केली, इथंच हेल्थ वर्कर सिटी हॉस्पिटल मंजूर केलं, इथंच वाचनालय मंजूर केलं. काम करताना लोकांभूमीत काम करावं लागतं, लोकांना विश्वासात घेऊन काम करावं लागतं. स्वार्थासाठी काम करून चालत त्यांनी ते पण नाही केलं, स्वतःसाठी पण नाही केलं, लोकांसाठी पण नाही केलं. 30 वर्ष फलटण माग आज फलटण काय झाले, फलटण खेळ झाले, फलटण मोठे खेळ झाले. खड्ड्याचं साम्राज्य, लोकांची इच्छा नाही. नवीन लग्न झालेली पती पत्नी पलीकडे बारामतीला जाते खरेदीला, दागिनं, सोनं, कपडे, लत्ता, चप्पल खरेदीला बारामतीला. आपलं नुकसान होत नाही का आपल्या शहराचं, होत आहे ना आपलं नुकसान. कारण फलटण मध्ये धुळीचं साम्राज्य. आज संजय बाबांना आठवतंय की फुफ्फुसा जर तिथं बॉटॅनिकल गार्डन केलं तर लोकांची फुफ्फुस चांगली होते. संजय बाबा तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुम्हाला 35 वर्षाच्या सत्तेनंतर लोकांची फुफ्फुस आठवतात. सिरम कारखान्याची रोज रात फलटण शहरामध्ये पडती, ती नाकात जाती, जेवणात जाती, बारक्या पोरांच्या राहत जाते. तेव्हा लोकांची फुफ्फुस तुम्हाला आठवत नाही. तरी बाबा तुम्हाला लोकांची फुफ्फुस आठवली, तुम्हाला धन्यवाद देतो. आम्हाला काही व्यक्तिशः आम्हाला काही कोणाच्याबद्दल बोलायचं नाही. पण 30 वर्ष तुम्ही विमानतळामध्ये कधी म्हटलं नाही की आम्ही विमानतळामध्ये आम्ही क्रीडांगण करू, ह्याव करू, त्याव करू. करणार कसं करू? तुमच्या हातामध्ये तुमचं यश तर किती आहे हातामध्ये तुमच्या. दादाने तर मगाशी बोलून दाखवलं. बँक पण बुलढाणा पतसंस्थेला चालवायचं, पतसंस्थेला बँक तरी चालवायची का? फलटण मध्ये जिवंत उदाहरण, बँक पतसंस्था चालवते बुलढाण्याची आणि नावाला फक्त त्यांच्या आजोबाचा. काय म्हणताय, लोकांना किती चुलीत घालावे. हे रामराजे एका पक्षात, संजय बाबा एका पक्षात, पोरग तिसऱ्या पक्षात. लोकांना काय समजतं हेच कळत नाही. मग एक घड्याळात, एक तुतारी, त्यांनी एक दशबाजू. काय श्रीराम कारखान्याचे कौतुक करतात. श्रीराम कारखान्याने एवढा दर देतो, अजून चालवा घेतला तो दर देतो. दत्त इंडिया आम्ही केला होता, देव केला दत्त इंडिया, त्याचा तुम्हाला दर देतो. शर्मीवाला दर देतो. आम्ही उपाळाला कारखाना आम्ही काढला, आम्ही तर देतो. तुम्ही विषय कळायचं काय करा. दूधसंघ फलटण, दूधसंघ आठवतंय का कोणाला? निलावात गेले, निलाव झाला मागच्या 6 महिन्यापूर्वी. खरेदी विक्री संघ बारामती 2 जाऊन बघा. फलटणचा खरेदी विक्री शोधून दाखवा. तुम्ही शोधून दाखवा, तुम्ही म्हणत तेवढं बक्षीस तुम्हाला देईल. फलटणचा खरेदी विक्री संघ कागदावर पण काय खरेदी विक्री संघ तिथे मार्केट कमिटीचे 6 महिन्याचे पगार नाही. बँक दुसऱ्या चालवायला दिली, कारखाना तिसऱ्या चालवायला दिला, दूधसंघ निलावात काढला. फलटणची
ही आंधळ करते कुत्रपीठ खात्याशी नगरपालिका करून ठेवली. हे तुमचं कर्तृत्व, ही तुमची संस्कृती. आणि आम्ही विकास कामी लोहमार्ग आणला, रस्ते आणले, तारांगण आणलं, सिटी हॉस्पिटल आणलं, प्रशासकीय इमारत आणली, महसूल इमारत आणली, पोलीस स्टेशनच्या इमारती आणल्या. ही आमची दहशत. रणजित निंबाळकर जर कुणाला 10 पैशाला मिळत असेल, 10 पैशाचा कुणाला त्रास दिला, आज इथं उठून कोणी सांगायचं राजकारणात निवृत्ती घेतली. ही माणसं बसणारी दहशत करणारी, ही माझी पोरगी दहशत करणारी वाटते. शिवराजे बसतील, सुनील बसलाय समोर, दहशत करणारी का तुम्ही दहशत करणारी? भीती आमची नाही, भीती तुमची आहे. सर्वसामान्य माणूस आज बोलायला लागला म्हणून दहशत म्हणतात ते. कारण माणूस कधी बोलत नव्हता, तुम्ही कधी येत नव्हता, तुम्ही कधी बसत नव्हता, म्हणून एक खऱ्या अर्थाने फलटणला दहशत म्हणायचं. काय नाट्यगृहाची अवस्था आहे फलटण. जेव्हा एखाद्याला शेठजी बसले, जेव्हा पोराला घेऊन नाटकाला गेला, कधी नाटकाला एक खुर्ची नाही बसायला, तिथे कुत्री गेले, डुकर येतात. हे नाट्यगृह. हॉस्पिटल, जुनं हॉस्पिटल चालायचं नगरपालिकेचं, ते बंद पडलं. स्वतःच खाजगी हॉस्पिटल चालू केलं. नगरपालिकेच्या सगळ्या शाळा बंद केल्या, स्वतःच्या खाजगी शाळा चालू केल्या. सहकारी दूध संघ बंद केला, स्वतःचा खाजगी दूध संघ वाढवला. हा यंत्र आपण जिल्हा करण्याच्या दृष्टीने मी वाटचाल करतो. बारामती पवारांच्या मागे खंबीरपणे उभं राहिली. तुम्ही उभं राहणार ना? जिल्हा न्यायालय असो, दिवाणी न्यायालय असो, उपजिल्हाधिकारी कार्यालय असो, एसपी ऑफिस सुद्धा म्हणजे फलटणला आणायला आपण बसून आपण फलटणला बारामती करणार. कारण बारामती चांगलं झाले, बारामती ईर्ष्या नाही. माझ्या गावातल्या लोकांनी माझ्या इथे खरेदीला थांबलं पाहिजे आणि शेजारून आसपासच्या लोकांनी खरेदीला आलं तर आम्ही त्याचं रेड कार्पेट टाकून स्वागत करू. योग्य पार्किंगची व्यवस्था करू, गटार योग्य साफ करू, वेळेत पिण्याचं पाणी वेळेत देऊ, महिलांसाठी सुविधा करून शौचालय सुद्धा महिलांसाठी बांधता आलं. ही अवस्था. दादागिरी, गुंडगिरी, व्यापाऱ्यांना होणारा त्रास हा 100% मुक्त करून टाकू. शमशेरदादांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी दिल्लीला जाईल, परदेशात जाईल, कुठं मोदींना भेटायला जाईल. हा माणूस तुम्हाला सुद्धा पुढे लागला. 24 hours 24 तास अवेलेबल आहे. मी तर वहिनींना म्हटलं, माझ्या वहिनींना म्हटलं, आता दादांना तुम्हाला संध्याकाळी ह्याला जावं का रोज. आता शमशेरदादांचं कार्टून काय करतात, काय करतात, दारुडा बनवून दाखवायचा प्रत्येकाला. बघितलं असलं ना तुम्ही कधी थेंबर सुरी दोन्ही भाव मी शिवलाय का कधी? पण लोकांना त्यांना काय दाखवायचे, दारुडा दाखवून याचं काय दाखवायचं, आपला देश काय केलं. काय परिस्थिती झाली मला माहिती. अनुप वार झाला, सुशांत निंबाळकर वार झाला, परवा त्या आरिफला कोंडून ठेवलं. ही इच्छित असेल सुशांत निंबाळकर घर तोडलं. आपल्याला बाणगंगा नदी सुधारायची. नीराजोगरचं पाणी आपण घेऊन आलेलं आहे. बाणगंगा नदीच्या पैसे आपण त्याचे कनेक्शन दिलेले. 12 नदी चालू झाली पाहिजे. नदीला बसायला संध्याकाळचा वेळ वाटला, नदीच्या कडेला बसायला लोकांना जाता आलं पाहिजे. कॅनलचं काम चालू केले, कॅनलवर रनिंग ट्रॅक करायला करा. आपण निघालेले, आपण करून दाखवणार. लोकांना, तरुण मुलांना पळायला, मुलींना पळायला, जॉगिंग करायला, अधिकाऱ्यांना पळायला, चालायला, वृद्धांना चालायला असे ट्रॅक त्या ठिकाणी कॅनलवर आपण कॅनलवर आपण करायला निघालेले. बाणगंगा नदीमध्ये स्वप्न बघितलंय, माहिती नाही, विठ्ठलाच्या दरबारात आहे. रुपया टाकला तरी बाणगंगा नदी दिसला पाहिजे. तेच पाणी बाणगंगा नदीच्या शहराला पिण्याला वापरायचं. आपण पाणी निरादेवरच वापरतोय किंवा डोंगरकडचं वापरतोय, तिथं साठवतोय. आपण ते पाणी नदीत घ्यायचं, एसटीपीची व्यवस्था व्यवस्थित करायची, कुठलीही घाण पाणी नाही. लोक हे बाणगंगा नदी हे कृष्ण तीर्थ आहे. तीर्थ जिवंत करायचं, पाणी जिवंत करायचं. एका ठिकाणी पाण्याचा फिल्ट्रेशन प्लांट लावून लोकांनी त्या ठिकाणी बसायची व्यवस्था. तापी नदी कोणी गुजरातला बघायला गेला असेल तर मला माहिती मोदीजींनी केली. आमची पण इच्छा आहे त्या ठिकाणी. मी खासदार असताना अमृत 2 मध्ये फलटणची नदी बसवली. राज्य सरकारने जसं रेल्वेला पैसे दिले, रेल्वेला राज्य सरकारने 1000 कोटी रुपये दिले, रस्त्याला 1000 कोटी दिले, नीराजोगरला 4000 कोटी दिले. मी 3000 कोटी रुपये मागितले.
बाणगंगा धरणापासून 8 मोऱ्यापर्यंत नदी बांधून काढायची, संपूर्ण कॉन्क्रीटची बांधून काढायची आणि फिल्टरेशन प्लांट नदीमध्ये बसवायचे, प्यायचं पाणी नदीमध्ये उचलायचं आणि आज स्विमिंग पूल सारखी लाईट बसवायची आणि कडेने सगळ्यांना वृद्ध वयस्करांना बसण्यासाठी आणि हॉकर्सला त्या ठिकाणी नाश्ता जेवण विकता आलं पाहिजे, रात्रीचं हॉकर्सला पार्किंग करतात. एवढा सुंदर प्रकल्प मनापासून आखलाय. मला तुमचा आशीर्वाद, तुम्ही 80% पेक्षा जास्त मतदान मला द्या. मी महाराष्ट्र सरकारच्या डोक्यावर नदी जिवंत करून दाखवतो. नदी बघायला लोक आहेत, कुणाला नदी कळणार नाही काय. सातारा जिल्ह्यात नदी बघायला लोक येतील, नदी बघायला येतील, व्यापार पेठ वगैरे हॉटेलला थांबतील. काहीतरी दाखवायसाठी केलं पाहिजे ना. कोणी आयफेल टॉवर केलाय, कोणी ताजमहल केलाय. आपल्यापाशी काय, आपल्यापाशी जे आहे त्याला आपण करून दाखवू. मला खात्री आहे मी करून दाखवू शकतो आणि करून दाखवलं म्हणून सांगतो. मी नदी जिवंत करण्याचा प्रकल्प मला सातारा जिल्ह्यातील संपूर्ण सातारा जिल्हा, पुणे जिल्हा नदी बाणगंगा नदीचं वैशिष्ट्य जिवंत करायचं. नदी बघायला लोक आली पाहिजेत, नदीच्या पुढे विरंगुळा करायला त्या ठिकाणी वेगवेगळ्या हॉटेल्स उभं राहिले पाहिजेत, रेस्टॉरंट उभं राहिले पाहिजेत आणि त्या ठिकाणी व्यवसाय फंडाचा वाढला पाहिजे. नाईकबावडीला नवीन MIDC करतो. छोटे छोटे व्यवसाय, छोटे छोटे व्यवसाय त्यांना पुरवठा निर्माण केला पाहिजे. आपल्या पोरांनी छोटे छोटे व्यवसाय वाढले पाहिजे. त्यात दिल्लीहून सामान लंडनला जाते, ट्रक फंड मधून फायदा काय MIDCचा आपल्याला आणि पोरं तिसऱ्याचीच. आपल्याला आपली पोरं त्या ठिकाणी आलेली पाहिजे. कुशल आणि अकुशल रोजगार त्या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे. व्यवसाय फंड तालुक्याला मिळाला पाहिजे. कच्चा माल निर्मिती करून, ज्या दिवशी जिल्हा कपडे निर्माण करायचे, कच्चं सूत घराघरात निर्माण करून जातं, चालते ना चक्की. आपल्या फलटण चालायची चक्की चालली पाहिजे, तालुक्यामध्ये आपली पूर्व उभारली पाहिजे आणि अशा प्रकारचा व्यवसाय आणण्याचं मी आमदार साहेबांनी या ठिकाणी निश्चित केलं. आता आमदार साहेबांच्या बरोबर कोण आहेत, राजे आहेत आणि अजितदादा आहेत आणि माझ्या बरोबर देवेंद्रजी आहेत. दोघंही आम्ही त्या ठिकाणी तिजोरीला हात घालणार आहेत, मी सहीला हात घालणार आहे. सगळ्या मुख्यमंत्री कुठलेही मंत्री कोणी नाही, बाकी सगळं मुख्यमंत्री एकच बॉस मुख्यमंत्री. देवाभाऊंकडे जाऊन राज्यामधनं फलटण आणणं आणि तुम्ही बघितलंय माझी ताकद काय, माझ्यावरचं प्रेम किती. या ठिकाणी जेवढ्या मागण्या या ठिकाणी मान्य केल्या, मागितल्या तेवढ्या सगळ्या मागण्या त्यांनी मान्य केल्या. आता नवीन रोड पाडेगाव ते शिंगणापूरला आपण मागितला, तोही त्यांनी सांगितलं मी मंजूर करतोय. डिसेंबर किंवा जानेवारी मध्ये त्याची मंजुरी होईल. 1000 कोटीपेक्षा जास्त मोठा रस्ता आपल्याला मंजुरी मिळेल. बोलायचं बरंच, पण तुम्हाला बदलायचं का नाही हे तुम्ही ठरवा. एकदा बदलायचं असेल व्यापाऱ्यांचा हात वरती करा, मला खात्री. खूप खूप धन्यवाद. आपण विठ्ठल मंदिरामध्ये मला या ठिकाणी मी आता तुम्हाला त्रास द्यायला म्हणत नाही, तर म्हणाल तुम्ही म्हणाला म्हणतात ना भीक नको कुत्रावर सारखं तुम्ही म्हणत असते. मी काय येतात नाही, तुमच्यावर माझा विश्वास. तुम्ही फक्त बदलू नका. शेवटच्या क्षणापर्यंत पुढच्या पिढीसाठी, तुमच्या नातवांसाठी, तेवढं तुमच्या नातवांपर्यंत सगळ्यांची व्यवस्था मी करून ठेवतो. एवढंच या ठिकाणी बोलतो. वय आहे, ताकद आहे, ऊर्जा आहे, तुमची शक्ती आहे आणि करण्याची कळकळ आहे. यांनी कारखाने चालवायला दिले, मी कारखाना निर्माण करून दाखवला. यांनी नदीचं पाणी दुसऱ्याला दिलं, मी ते भांडून माघारी आणून दाखवलं. यांनी रस्त्याला खड्डे ठेवले, मी रस्ते आणून दाखवले. रेल्वे बंद केली होती, मी रेल्वे आणून दाखवली. हॉस्पिटल कॉटेज हॉस्पिटल मागणीच केली. कॉटेज हॉस्पिटल दुरुस्त करावं, काय सांगायचं. कॉटेज हॉस्पिटल बंद ठेवलं म्हणजे यांचे खाजगी आरोग्य नगरपालिकेचे आरोग्य विभागाचा दवाखाना बंद केला, खाजगी चालू द्या. करोनाच्या मध्ये या लोकांनी काय दिलं. आम्ही 3 महिने अख्ख्या गोरगरीब शहराच्या सगळ्यांसाठी जेवण आम्ही बनवत होतो. भारतीय जनता पार्टी आम्ही त्या ठिकाणी काम करत होतो. 3 महिने हातगाडी चालवल्या, वडापाव चालवलेला. या ठिकाणी उत्कर्ष तुमच्या शेजारीचे ना हॉस्पिटल उत्कर्ष भाड्याने घेतलं, तिथं फोकाट हॉस्पिटल चालू केलं. जवळपास 1.25 कोटी रुपयाचे इंजेक्शन विकत आणून लोकांना दिली. त्यानंतर असं जाणवलं की आता दिवाळी आली, लोकांच्या घरी दिवाळी होणार नाही. 21,000 कुटुंबाला रणजित निंबाळकरनी दिवाळी घरी पाठवली. आणि आज 4 वर्ष येणार आहे, मी घेणार नाही. 20,000 मुलींना सायकल मी माझ्या प्रपंचात दिल्यात. देणार आहे, मी घेणार नाही.
रुपया कोणाला घेतला नाही. आज ईद असली काय असलं 10-15 वर्ष मी शहराची ईद करतो. सगळ्यात फलटण शहरामध्ये ईद झाली पाहिजे. प्रत्येकाचा सण गोरगरिबाचा सण साजरा झाला पाहिजे, आपला साजरा झाला. माझ्या दिवाळी फलटणची दिवाळी होत नाही, पण माझ्या बहिणीला मी काहीतरी देतोय, दिवाळी भेट देतोय, ही जाणीव आहे. माझं फलटण माझं कुटुंब आहे, माझं रक्त आहे, माझं शक्ती आहे. माझ्याकडनं काहीतरी केलं पाहिजे ही भूमिका आहे. कधी कुणाला मागायला आलो नाही, मागायला नाही. ह्या दारात परमेश्वराने एवढं दिलंय. मला फलटणकरांच्या बाबतीत मला विचारलं तुमच्या बाबतीत काय करायला पाहिजे. वेळ आली तर परमेश्वराला सांगितलं की माझ्या कातडीचं जोडं पण फलटण सरांसाठी द्या. निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये. जानूबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर NA 2 आणि 4 गुंठ्यांचे ओपन बंगलो प्लॉट. फलटण नगरपालिका हद्दीत पाणी, ड्रेनेज व्यवस्था, स्ट्रीट लाईट, रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा. तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा. संपर्क मोबाईल विनोद घाडगे 99 22 64 31 04. फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानूबाई, जिथे आपणास मिळेल चिकन थाळी, मटन थाळी, मच्छी थाळी, अंडा थाळी तसेच व्हेज थाळी. तेव्हा आजच सहकुटुंब, सहपरिवार किंवा मित्र परिवारासोबत विनोद घाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या. पत्ता हॉटेल जानूबाई, जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच, फलटण खुंटे रोड, फलटण. संपर्क मोबाईल 72 1800 1898.